चा काळ असा होता लहानपणापासून जेव्हा आपण शिकत होतो, तर उन्हाळ्याच्या सुट्ट्या मिळायच्या. अगदी पण नंतर आपल्याला सुट्ट्या मिळायच्या. सुट्ट्या एन्जॉय करायला खूप सगळ्यांना आवडतं. उन्हाळ्यातल्या सुट्ट्यात तर म्हणजे सगळ्यांसाठी एक पर्वणीच असते. म्हणून आता ज्यावेळेस हळू-हळू आपण करिअरच्या टप्प्यावर पुढे-पुढे जात जातो, तशा-तशा सुट्ट्या कमी होत जातात. 10वीच्या बोर्डानंतर अ, व्हॅकेशन मिळतं. त्याच्यानंतर लगेच 11वीचं समोर येऊन थांबते. मग 11वी किंवा डिप्लोमा किंवा करिअरच्या वाटा निवडता-निवडता आता त्या सुट्ट्या निघून जातात. आता त्याच्यानंतर 12वीला प्रवेश करताना काही काळ सुट्ट्या मिळतात. पण त्या झाल्यानंतर ज्यावेळेस 12वीचं प्रेशर असतं, त्याच्यामुळे 11वी नंतरच्या त्या मधल्या वेळेत क्रॅश कोर्स घेतले जातात. 12वीची तयारी सुरू होते. त्याच्यामुळे त्या सुट्ट्या नसल्यासारख्याच होतात. म्हणजे ज्यावेळेस 12वी पूर्ण होते, त्यावेळेस विद्यार्थ्यांना वाटतं, की आता निवांत आराम करू. आराम केल्यानंतर आपण पुन्हा एकदा पुढची दिशा ठरवू. पहिली ते 12वी पर्यंत 12 वर्ष सलग शिकल्यानंतर पुढं अजून 4 वर्ष शिकायचं असतं. म्हणजे आयुष्यातले 20-22 वर्ष शिक्षणात जाणार असतात आणि कंटिन्युअस विद्यार्थी हा एक्झाम, शिक्षण ह्या प्रोसेसमधून जात असतो आणि तो थोडासा थकलेला असतो. हे सगळ्यांनी मान्य करायला हवं. कारण सुट्टी त्यांना इतकी आवडते, की ते पुस्तकांचं ओझं, परीक्षेचा ताण ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना पेलवत नाही. हे प्रथमतः सगळ्यांनी मान्य करायला हवं. कारण की इथंच तर सगळा खेळ चालू होतो. कारण की कुणी आवडीने शिकत असेल, कुणी करिअर इथं शिक्षण नाही घेतलं तर काय होईल? या सगळ्या गोष्टींमुळे शिकत असेल. पण महत्त्वाची गोष्ट काय आहे त्यामध्ये लक्षात येते, की ताणतणाव हा मात्र त्याच्याशी संलग्न असतो. मग ह्या ताणतणावाला ब्रेक भेटेल कधी? हाच विचार करत मुलगा जेव्हा 12वी परीक्षा देतो, आयदर ह्याच्यात सगळेजण खूप सिरियसली पुढच्या फ्युचरचा विचार करताय असं नसतंय. बरेच